भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव बादल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। अमरावतीमध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणामधील जवळपास 150 युवक युवती कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अडकले आहे। या सर्व युवकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। म्हणून महिन्याभरापासून त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था भारतीय जनता युवा मोर्चा अनेक एनजीओच्या माध्यमातून करीत आहे। यामध्ये नानक रोटी ट्रस्ट, हरे माधव ग्रुप, नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांचे सहकार्य मिळत आहे। मात्र 29 एप्रिलला केंद्रीय गृह मंत्रालयाने काढलेल्या आदेशावरून त्यानुसार राज्य शासनाने ठरवलेल्या अटी शर्ती या सर्व लोकांना यांच्या राज्यात त्यांच्या गावी परत जाता यावे ही बाब लक्षात आणून दिली। तसेच यामधील काही लोक स्वखर्चाने त्यांच्या घरी जाण्यास सक्षम आहे, तर काही लोकांना शासनाच्या मदतीची सुद्धा गरज आहे, असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे। आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने परवाच्या दिवशी जे आदेश काढलेले आहेत आणि त्याला अनुसरून राज्य सरकारने सुद्धा काल जे आदेश काढलेले आहेत की इतर राज्यातील जे मजूर आहेत, इतर राज्यातील जे विद्यार्थी आहेत किंवा अन्य कोणी मंडळी जे इतर राज्यातली महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना आपण त्यांच्या घरी पोहोचविण्याच्या संदर्भात एक आदेश सरकारने जे काढलेला आहे त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले। अमरावतीमध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणचे जवळपास 150 विद्यार्थी अमरावतीमध्ये आहेत। गेल्या महिन्याभरापासून अनेक एनजीओच्या मार्फत त्यांची 2 वेळची जेवणाची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि आता जवळजवळ या सगळ्या गोष्टीला महिना झाला, मात्र त्यांनासुद्धा त्यांच्या घरी जायचं आहे आणि लॉकडाऊन वाढू शकतं असं जेव्हा आम्हाला वाटत आहे त्या अनुसरून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं। निवासी उपजिल्हा अधिकारी नितीन व्यवहारे साहेबांनी ते स्वीकारून त्या संदर्भातले काय गाईडलाईन आहे ते आम्हाला सांगितले आणि त्यांनी आम्हाला हे फॉर्मसुद्धा दिलेले आहे। या फॉर्मनुसार आता आम्ही त्यांची संपूर्ण डिटेल त्यांना भरून देणार आहोत आणि ते त्यांच्या राज्यात कसे पोहोचतील याच्यासाठी याबद्दल बादल कुलकर्णी यांनी विदर्भ न्यूजला प्रतिक्रिया दिली। विदर्भ न्यूज, अमरावती।